नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहराजवळील शिल्प सौंदर्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या भुलेश्वर महादेव मंदिराला भेट देऊन या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तेव्हा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पुण्याचे वेरूळ अशी ओळख असलेले प्राचीन भुलेश्वर महादेव मंदिर हे पुण्यापासून 55 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस या गावाजवळ एका उंच डोंगरावर वसलेले आहे। पुण्यावरून भुलेश्वरला येण्यासाठी 2 मार्ग आहेत। एक हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, भुलेश्वर घाट। 2 हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन, शिंदवणे घाट, वाघापूर चौफुला, आंबळे, माळशिरस। तर जेजुरी मार्गे येण्यासाठी बेलसर, वाघापूर चौफुला, आंबळे, माळशिरस असा मार्ग आहे आणि सासवड मार्गे कुंभारवळण, सोनोरी फाटा, वाघापूर चौफुला, आंबळे, माळशिरस असा मार्ग आहे। सासवड आणि यवत येथून PMPML बसने तुम्हाला भुलेश्वर फाट्यापर्यंत येता येते। तसेच STची पण सुविधा या मार्गावर आहे, परंतु तुम्ही जर स्वतःच्या गाडीने आलात तर तुम्हाला थेट डोंगरावरती मंदिरापर्यंत जाता येते। ह्या मंदिरास भुलेश्वर हे नाव पडण्यामागे एक आख्यायिका आहे। ती अशी की कैलास पर्वतावर एकदा पत्नी पार्वतीसोबत सारीपाटाच्या डावामध्ये भगवान शिवशंकर पराजित झाल्यानंतर या ठिकाणी येऊन तपसाधना करत होते। त्यावेळी त्यांच्या डोक्यावर असणारे गंगा या ठिकाणी पडल्यामुळे इथे शिवलिंगाखाली सतत पाणी असते। तसेच मुख्य शिवलिंगाखाली ब्रह्मा, विष्णू, महेश अशी 3 स्वयंभू लिंगे आहेत। या ठिकाणी तपसाधना करत असताना पार्वती मातेने भगवान शिवशंकरांना बोलवण्यासाठी बिल्लिणीचे रूप घेऊन नाच केला व भगवान शिवशंकर बोलले। ते पार्वती मातेस ओळखूच शकले नाही, म्हणून या ठिकाणास भुलेश्वर हे नाव पडले। यवत मार्गे भुलेश्वरला येताना हा सुरेख असा वळणावळणाचा भुलेश्वर घाट लागतो। या घाटामध्ये शेवटच्या टप्प्यावर रस्त्याने नेकलेसप्रमाणे वळण घेतल्याने येथे भोर तालुक्यातील प्रसिद्ध नीरा नदीप्रमाणे नेकलेस पॉइंट तयार झाला आहे। येथून संपूर्ण घाटाचा परिसर, भुलेश्वराचे मंदिर व सुंदर असा निसर्ग आपल्या नजरेस पडतो। पावसाळ्यामध्ये येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते। भुलेश्वर घाट चढून वर आल्यानंतर लगेचच उजव्या बाजूला कमानीतून आत डोंगरावरती मंदिरात जाण्यासाठी मार्ग आहे। भुलेश्वर मंदिराच्या पायथ्यालगत वन उद्यान आहे। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अनेक प्रकारची रंगीबेरंगी रानफुले पाहावयास मिळतात। तसेच विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा देखील इथे राबता असल्याने हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो।
भुलेश्वराचे मंदिर ज्या डोंगरावरती वसलेले आहे त्याच डोंगरावर दौलत मंगळ नावाचा किल्ला आहे. आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव याने 1634 मध्ये हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा भग्न अवस्थेतील बुरुज अद्यापही मंदिराकडे जाताना दिसतो. सह्याद्री पर्वत रांगेतून दिवे घाटापासून पूर्वेकडे निघालेल्या डोंगर रांगेत शेवटच्या टेकडीवर महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान म्हणून नावारूपास आलेले व पुणे जिल्ह्यातील शिल्पसौंदर्याचा खजिना म्हणून ओळखले जाणारे भुलेश्वर महादेव मंदिर आहे. हे मंदिर महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. 13व्या शतकात देवगिरी यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे झाली. याच शतकाच्या मध्यास ह्या भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. बाहेरून 3 घुमटांमध्ये इतके साधे दिसणारे हे मंदिर आतमध्ये आल्यानंतर मात्र शिल्पकलेने किती परिपूर्ण आहे हे पाहावयास मिळते. या मंदिराची रचना हेमाडपंथी पद्धतीची असून मंदिराच्या भिंतीवरील शिल्पाचे कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. परंतु मोगलांच्या काळात झालेल्या लढाईमध्ये या मंदिरातील बऱ्याच मूर्तींची तोडफोड झाली होती. मंदिरासमोर भव्य अशी घंटा बसवलेली आहे. समोरच छोटेसे प्रवेशद्वार आहे. त्यातून आत गेल्यानंतर पुन्हा पायऱ्यांनी वर जावे लागते. अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. मंदिरासमोर नंदी मंडप असून त्यामध्ये काळ्या दगडातील कोरीव काम केलेला प्रचंड मोठा नंदी आहे. मंदिराचे गर्भगृह खोल असून त्यामध्ये शिवलिंग आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी भुलेश्वराची यात्रा असते. त्यामुळे लाखो भाविक यात्रेनिमित्त भुलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येतात. भुलेश्वर मंदिरातील सर्वच शिल्प ही शिल्पसौंदर्याचा उत्कृष्ट नमुना आहेत. परंतु या मंदिरातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण शिल्प म्हणजे स्त्री रूपात असलेली श्री गणेशाची मूर्ती. महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असेल जिथे गणपतीला स्त्री रूपात दाखवले आहे.
अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह, हत्ती, बैल आणि उंट, तर वरच्या थरावर पुराण कथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. त्यामुळे खरोखर या मंदिरातील वास्तुशिल्पांचे सौंदर्य पाहताना आपण या शिल्पांच्या दुनियेत हरवून जातो. मंदिरातून बाहेर आल्यावर काही दगडी पायऱ्या उतरून खाली आले की दगडी दीपमाळ आहे आणि थोड्या अंतरावर एका तळघरात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. तळघराच्या मागे प्रभू श्रीरामांचे पुरातन मंदिर आहे. मंदिरात श्रीरामांची व सीतामातेची पुरातन दगडी मूर्ती आहे. त्यामुळे एकूणच भुलेश्वर मंदिराला भेट दिल्यानंतर आपल्याला खूप काही ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळतात. तेव्हा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला व तुमच्या पुढच्या पिढीला हा शिल्प सौंदर्याचा उत्तम आविष्कार पाहायचा असेल व त्याचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या प्राचीन भुलेश्वर महादेव मंदिराला प्रत्यक्ष भेट दिलीच पाहिजे. विशेषतः पावसाळ्यामध्ये या मंदिराला भेट दिली तर तुम्हाला मंदिरातील शिल्प सौंदर्य आणि मंदिराच्या आजूबाजूला असलेले निसर्ग सौंदर्य हे दोन्ही पण पाहता येईल. तर भुलेश्वर महादेव मंदिराची सांगितलेली ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज भेटत राहतील. धन्यवाद.